कौन सा रस ज्ञान से प्राप्त होता है, भक्ति से नहीं? उत्तर, जीवन मुक्ति का रस। भक्ति से किसी को भी जीवन मुक्ति का रस नहीं मिल सकता। बाप जब आते हैं तो बच्चों को जो डायरेक्शन देते हैं वही ज्ञान है। उसी पर चलने से स्वर्ग की राजाई मिल जाती है। गीत भोलेनाथ से निराला कोई और नहीं। ओम शांति। बच्चों का भोला बाबा बच्चों प्रति समझा रहे हैं। इसको कहा जाता है शिव भोला बाबा। हमेशा शिव को बाबा कहा जाता है। कोई चित्र देखे व न देखे, परंतु याद करते हैं शिव भोलानाथ। शंकर व विष्णु व ब्रह्मा को भोलानाथ नहीं कहेंगे। भोला अक्षर कहने से मनुष्यों की बुद्धि में निराकार शिव बाबा का ही चित्र आता है। अब तुम बच्चे प्रैक्टिकल में जानते हो, भोलानाथ एक शिव बाबा है और इस भोलानाथ से निराला कोई भी नाही है। बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये भले कोणतं चित्र बघू द्या किंवा नका बघू देऊ, पण बुद्धीमध्ये त्यांच्या येतं एक परमात्मा निराकार बुद्धीमध्ये येतं। जो अंदर स्वच्छ बुद्धि है उसमें ये भावना आ जाती है कि वो निराकार है, ऊपर वाला है। ते भलेही शंकराला बघतील किंवा काही असेल बुद्धीमध्ये, शंकर आणि शिवाला एकत्र केलेले आहे, पण बाबा म्हणतात बुद्धी जी आतमध्ये जी रेकॉर्डिंग आहे त्यानुसार त्यांना मी दिसतो किंवा माझ्यापर्यंत ते पोहोचायचा प्रयत्न करतात। भोला म्हटल्यावर एक परमेश्वरालाच भोळा मानलेला आहे आणि शंकरचं जे रूप दाखवलेलं आहे त्याला आपण भोला नाही म्हणू शकत, भोला म्हणू शकत नाही। आणि भोलानाथ त्याला सुद्धा ती उपमा दिली जाते भक्ती मार्गामध्ये तशी, पण त्याचे जे वर्णन केलेलं आहे त्यावरून त्याला भोलानाथ तर कोणी म्हणू शकत नाही। आणि म्हणून बाबा म्हणतात बुद्धीमध्ये आहे, मनुष्यांना भक्तांना बुद्धीमध्ये आहे की भोलानाथ तो एक निराकार परमपिता परमात्मा ही है, वो शिव बाबा है। अब तुम बच्चे प्रैक्टिकल में जानते हो। बाबा म्हणतात आता तुम्हाला हे प्रैक्टिकल मध्ये माहिती आहे कि शिव भोलानाथ, और भोलानाथ क्यों है? क्योंकि हमारे से सब कचरा ले लेता है और हमें सबसे अच्छे से अच्छा जो है इस दुनिया में 5000 साल में वो हमें दे देता है, और ये 5000 साल का जमा हुआ कचरा अपने पास ले लेता है। तो वो इतना भोला है कि हमारा खराब सब कुछ ले लेता है और हमें दुनिया का अच्छा से अच्छा देने के लिए आया है। इसलिए वो उसको बाबा म्हणता है तुम्हाला प्रैक्टिकल मध्ये माहिती मी कशामुळे भोळा है। अब भोलानाथ बाबा कहने से भक्ति मार्ग वालों का कोई मुख मीठा नहीं होता है, कारण त्यांना परिचयच नाहीये, तर त्यांना काही एवढं गोड थोडी वाटणार आहे। भोलानाथ बाबा म्हणण्यासाठी म्हणतात, पण भोलानाथ बाबा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं एकदम आनंदमय स्थिति होऊन जाते कि हम कौन है, हम किसके बने हैं, वो कौन है? वो भोलानाथ बाबा है। अगर वो भोलानाथ नहीं होता था तो फिर हमें ऐसे इसी हाल में छोड़ देता था। भोला है, वो जानता है बच्चे राह भटक गए हैं, मुझे अब इनको छुड़ाना है, बस हे बिघडले, मी इतकं चांगलं बनवलं होतं अशा पद्धतीने तो विचार नाही करत। तो भोळ्या पद्धतीने विचार करतो की हाँ हे बिघडून गेले, रस्ता भटकला होता यांचा, आता मला पुन्हा यांना योग्य रस्त्यावरती आणायचं। तो हमारे बुद्धि में ये सारी बातें आ जाती है, इसलिए हमारा मुख मीठा हो जाता है, गोड वाटतं आपल्याला भोलानाथ बाबा म्हटल्यावर। फल कितनी भी महिमा करते रहे मुख मीठा नहीं होगा। भक्ती मार्गामध्ये किती स्तुती गाऊ द्या, किती आरत्या करू द्या आणि किती माझी महिमा करू द्या, बाबा म्हणतात उनका मुख मीठा नहीं होता है। त्यांना गोड एवढं गोड नाही वाटत, वरवरून काही दाखवतील पण आतमध्ये नाही वाटत तसं, क्योंकि पताही नाहीये। अंधारामध्ये बाण सोडताय, अंधारामध्ये बाण मारताय ते निशाण्यावर लागतच नाही तो। अभी तुम बच्चे शिव बाबा को याद करते हो।
शिव भोलानाथ बाबा कहने से मुख मीठा हो जाता है। शिव बाबा हमको पढ़ाकर स्वर्ग का मालिक बनाते हैं। शिव भोलानाथ बाबा कहने से मुख मीठा हो जाता है। अभी तुम बच्चे शिव बाबा को याद करते हो, हम अब शिव बाबा को याद करते। भक्ति मार्ग में उसकी पूजा करते थे, महिमा करते थे, आरती करते थे, लेकिन अब हम उसको याद करते हैं। त्याची आठवणच नाहीये भक्ती मार्गामध्ये। बाबा म्हणताय अब तुम मुझे याद करते हो। आणि जेव्हा आपण असं तर आपण आठवण करतोच आहे, कारण त्याचा परिचय मिळालेला आहे आपल्याला, पण ज्या वेळेला अपन मुरली ऐकतोय त्यावेळेला पण हम आंखें एक दूसरे को देख रही है, लेकिन बाबा ने हमारी तीसरी आंख खोल दी है। तो चाहे मुरली सुनाने के लिए कोई भी बैठा है सामने, हमारे बुद्धि में क्लियर रहना चाहिए, ये बाबा का ज्ञान है, बाबा हमें समझा रहा है। बाबा को समझकर जानकर हमें मुरली सुननी है कि बाबा मुझे क्या समझा रहा है, आज बाबा मुझे क्या करने के लिए कह रहा है। तो हम बाबा को याद करते हुए ही मुरली सुनते हैं, तीसरी आंख से बाबा को देखते हैं, समझते हैं कि बाबा मुझसे बात कर रहा है। कोणीतरी वाचून दाखवतंय, कोणीतरी सांगतंय मला, पर बाबा मुझसे बात कर रहा है। मेरा और बाबा का कनेक्शन मुरली के समय होना चाहिए। तो कॉन्टॅक्ट असला पाहिजे की बाबा मला सांगतोय, बाबाची आणि माझी मीटिंग चाललेली, आता बाबाचं आणि माझं मिलन चाललेलं आहे। हे मुरली रोजचा चान्स है आपल्याला मिलन मनवण्याचा। तो बाबा मिल रहा है और ऐसे नहीं मिलता है, वो समझाता है कुछ। तो इस तरीके से हम बाबा को याद करते हैं, बाबा को अपने साथ में महसूस करते हैं, बाबा की बातों को सुनते हैं और अपने अंदर समा लेते हैं। और फिर इससे बाबा म्हणता है कि तुम्हारा मुख मीठा हो जाता है, तुम मीठे बन जाते हो, तुम्हाला गोड वाटतं, तुम्ही आनंदी राहू शकता। मग जब हम इस तरीके से मुरली सुनेंगे कि बाबा मुझे समझा रहा है, बाबा मुझे मेरे कल्याण की बातें सुना रहा है, बाबा की और मेरी बातचीत चल रही है। भले ही हम बाबा जब हमें कुछ सुना रहा है, हम मन ही मन बाबा से बात भी कर सकते, बाबा ऐसा है, आप ऐसा कह रहे हो, ऐसा है, मैं क्या करूं। मुरली ऐकताना पण आपण मनातल्या मनात बाबांशी बोलू शकतो की बाबा बघा तुम्ही असं सांगताय आणि प्रॅक्टिकल मध्ये मला हा प्रॉब्लेम आहे। अशा पद्धतीने आपण बाबांशी आता बोलू शकतो। तर हा जो आनंद आहे, मुरलीच्या वेळेला जो आनंद आपण घेऊ शकतो, तो कुठेही आपल्याला मिळणार नाही। तो इसलिए हमें जो आनंद की स्थिति अपनी बनानी है, हमें आनंद स्वरूप आत्मा बन जाना है, तो उसका आधार होना चाहिए रोज की मुरली। रोज की मुरली हमें बहुत आनंद से सुननी है, क्योंकि ये जो ज्ञान है, ये बाबा का जो ज्ञान है, ये आनंद देने वाला ज्ञान है। एवढा आनंद कशामध्येच नाहीये। जो मुरली ऐकण्यामध्ये आनंद आहे आणि बाबांचे ज्ञान रत्न घेण्यामध्ये जो आनंद आहे, तो दुनियेमध्ये कुठंच नाहीये आणि 5000 वर्षामध्ये पुन्हा भेटणार नाहीये। आपण सतयुगामध्ये पण श्रीकृष्ण सोबत राहू, लक्ष्मीनारायणच्या राज्यामध्ये राहू, पण इतकं सुंदर ज्ञान तिथेही आपल्याला ऐकायला भेटणार नाही। भगवान हमसे बात भी नहीं करेगा उस समय वहां पर, भगवान की हमें याद भी नहीं आएगी, भगवान हमें देखेगा भी नहीं। लेकिन इस समय हर पल वो हमारे लिए उपस्थित है। याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो जीवनामध्ये। तो हमें अब ये पक्का करना है। आता आपण हा एप्रिलचा पूर्ण महिना हा अभ्यास करू 30 एप्रिल पर्यंत, कि मुझे आनंद स्वरूप स्थिती में रहना है, असं खुश राहायचंय मला। सहनशक्ती धारण केली आपण, ती पण वाढवत चालायची, अजून काही राहिली असेल कसर त्याच्यामध्ये तर, आणि त्याच्यासोबतच आनंदी स्थितीमध्ये राहायचं। जितकं सहनशक्ती जास्त तितका आनंद जास्त, अशी आजचं समीकरण आहे आजच्या दुनियेचं। सहनशक्ती कमी तर आनंद कमी, आणि आनंदी आपण नाही राहणार तर कोण राहील मग। अगर भगवान के बच्चे खुश नहीं रह सकते तो दुनिया में आज कोई भी खुश नहीं रह सकता है। आपल्या सोबत स्वतः शिवबाबा आहे, जो भोळा आहे, जो गोड बाबा एकदम, तो आपल्या सोबत आहे, त्याचं ज्ञान आपल्या सोबत आहे, त्याची शक्ती आपल्या सोबत है। और ये ज्ञान रत्नों में इतनी ताकत है कि वो हमें खुशी से भर देते हैं। और अगर इन ज्ञान रत्नों से हमारे अंदर खुशी आ जाए तो दुख आने को जगह ही नहीं रहेगी।
ते दुःख यायला जागाच नाही द्यायची आपण दुःखाला, इतकं आनंदी होऊन जायचंय. आणि हे सकाळी सकाळी मुरलीमध्ये मधून आपण खूप इतका आनंद प्राप्त करून घ्यायचाय की दिवसभरामध्ये किती दुःख येऊ द्या, किती प्रॉब्लेम येऊ द्या, किती परेशानी येऊ द्या, काही आपल्याला अडचण येऊ द्या, काहीही समजू द्या की असं होणार होतं, नाही झालं, अपेक्षा तुटली, अपेक्षा भंग झाला, आपल्या आनंदामध्ये फरक नहीं पड़ना पाहिजे. क्योंकि ये ड्रामा है, फिक्स है, जो 5000 साल पहले हुआ है वही होना है, उसमें कोई परिवर्तन नहीं करता है. और अभी जो कुछ भी हो रहा है उसमें कल्याण है. अभी जो कुछ भी हो रहा है हमारे जीवन में उसमें कल्याण है, क्योंकि हमारे हिसाब किताब चुकते हो रहे हैं, हम तैयार हो रहे हैं आगे के लिए. और इसलिए हमें हर बात में आनंद लेना है, खुश राहायचंय, नाराज नाही व्हायचं. नाराज राहून आपण आपला पुरुषार्थ कमी करून घेणार आहे, आपले मार्क्स कमी करून घेणार आहे, आपलं भाग्य कमी करून घेणार आहे. तो हम राज को जानने वाली आत्माएं, हम नाराज नहीं हो सकते. हमें राज पता चल गया इस दुनिया का, सारे रहस्य पता चल गए हैं, ड्रामा फिक्स से ये पता चल गया है, हमें ये पता चल गया है कि भगवान आ गया है. अभी वो सिर्फ थोड़ी तैयारी कर रहा है, हमें तैयार कर रहा है, और ये दुनिया खत्म हो जाएगी, हमारे लिए नई सुंदर दुनिया आने वाली है. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घ्यायचा आहे. काही उद्या इथल्या गोष्टी खूप छोट्या आहे आणि इथल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण इतकं मोठं भाग्य नाही गमवून बसायचंय. कारण एका सेकंदासाठी आपण विसरलो की आपली रेकॉर्डिंग चाललेली आहे 5000 वर्षाची. आपण तिथे जाऊन राजा बनू शकतो. एकाच सेकंदासाठी विसरलो, एक सेकंद आपण नाराज झालो, एक सेकंद आपण परेशान झालो, एक सेकंद आपण टेन्शन घेतलं, तो एक सेकंद आपला एक दिवस खराब करून टाकेल, एक महिना खराब करून टाकेल, एक वर्ष खराब करून टाकेल. तर हे आपल्याला बिलकुल पक्क करायचं आहे की माझा एक सेकंद सुद्धा बिना आनंदाचा नसला पाहिजे. मेरी खुशी छीनने का किसी परिस्थिति को, किसी व्यक्ति को कोई अधिकार नहीं है. आपल्या आनंदाची चावी आपण आपल्या हातात ठेवायची. आणि बाबा ही सगळ्यात मोठी आनंदाची चावी आपल्याला भेटलेली आहे. तो चाहे कुछ भी हो जाए, किती आपल्याला वाटायला लागलं, किती प्रॉब्लेम वाटायला लागला, आपल्याला समोर दिसतंय नुकसान होतंय, त्यावेळेला ही चावी लावून टाकायची. मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा. बाबा बघून घेईल, जो मेरे लिए सही है वो हो जाएगा. और अगर कुछ सही नहीं भी दिख रहा है, मेरा हिसाब खत्म हो गया, पिछला हिसाब बना था. ते हे जे पॉइंट्स आहे हे बुद्धीमध्ये ठेवून आपल्याला बिलकुल आनंद स्वरूप स्थितीमध्ये राहायचं. आपल्याला हा पूर्ण महिना 30 एप्रिल पर्यंत आनंद स्वरूपचा अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे नुसतं तो स्वमान घेण्यापुरता, शब्दापुरता नाही, खरोखर आनंदी राहायचंय. आनंदाला आपल्यामध्ये स्थापन करायचंय, आनंदी स्थितीमध्ये राहायचंय. जी सहनशक्तीमध्ये कमी राहिली असेल ती भरून काढायची. या आनंदामुळे ती पण भरून निघेल. जितकं आनंदामध्ये राहून आपण ज्ञानाचं चिंतन मंथन मनन करू, तितकं आपला आनंद द्विगुणित होत जाईल. आपल्यामध्ये सहनशक्ती वाढेल. सहनशक्ती वाढली की बाकी सगळ्या शक्ती येऊन जातील आपल्यामध्ये. तो सहनशक्ती और आनंद दोनों का कॉम्बिनेशन हमें करना है. अभी अप्रैल महीना खत्म होने तक हमें सहनशील आत्मा बन जाना है और आनंद स्वरूप आत्मा बन जाना है. आणि ते मग कायमसाठी परमनंट होऊन जाईल. मग कधी असं नाही व्हायला पाहिजे की सहन होत नाहीये मला, आणि कधी असं नाही व्हायला पाहिजे की मला खूप दुःख वाटतंय, आता मला खूप लोड येतोय, मला खूप टेंशन येतंय. जो भी है हमें स्वीकारते चलना है, खुश रहना है. बाबा मिला, सब कुछ मिला, और उससे बड़ी प्राप्ति दुनिया में कोई भी नहीं है. और बाबा का बनकर रहेंगे हम, आनंद स्वरूप स्थिती में रहेंगे तो बाबा का बनकर रहेंगे. ज्या क्षणी आपण दुःखी झालो त्या क्षणी बाबाचा हात सुटला. कारण बाबांची श्रीमत ही है कि मुझे याद कब कर सकते हो, जब तुम मेरे जैसी स्थिती में रहोगे. जेव्हा आपण आत्मिक स्थितीमध्ये राहू तेव्हा आपण परमात्म्याची आठवण करू शकतो. आणि आत्मिक स्थिती केव्हा नाही राहणार, जेव्हा आपण दुःखी आहे. कारण आत्मिक स्थितीमध्ये दुःखाला स्थानच नाहीये. आत्मिक स्थिती म्हणजे 7 गुण फक्त. आणि ज्या वेळेला आपण त्या 7 गुणांच्या स्थितीमध्ये, त्यावेळेलाच आपण बाबांशी कनेक्शन मध्ये राहू शकतो. त्याच्याऐवजी दुसरं कुठलंही आलं 7 गुणांच्या ऐवजी तर आपला हात सुटला, बाबांचा हात सोडला आपण. तर काही झालं, कुठेही आपण चुकतोय तर या 7 गुणापैकी एक गुणाला पकडून ठेवायचं. तो फिर बाबा से कनेक्शन हमारा जुड़ा रहेगा. तो बाबा से कनेक्शन जुड़ा रहेगा
तो हमारी आनंद की स्थिति भी बढ़ती जाएगी, और आनंद की स्थिति बढ़ेगी तो पुरुषार्थ बढ़ेगा, पुरुषार्थ बढ़ेगा तो सर्वोच्च लेवल का भाग्य हम प्राप्त कर सकते हैं। अभी 16,108 का चांस खत्म नहीं हुआ, 108 का चांस भी खत्म नहीं हुआ आहे. 8 का बोल सकते खत्म हो गया आहे चान्स. 8 मध्ये नाही येऊ शकत आता, पण 108 आणि 16,108 मध्ये येण्याचा चांस अजून पण आहे. तो जितना हम इस सहन शक्ति और आनंद को अपने अंदर धारण करेंगे, हमारा बहुत ऊंचा, बहुत श्रेष्ठ भाग्य बनेगा. तो बाबा म्हणते हैं, शिव बाबा हमको पढ़ाकर स्वर्ग का मालिक बनाते हैं. बाबा कहने से बच्चों को प्रॉपर्टी भी जरूर याद पड़ती है. जेव्हा बाबा बुद्धीमध्ये येतो तेव्हा त्याचा वर्षा ऑटोमॅटिक बुद्धीमध्ये येतो, स्वर्ग ऑटोमॅटिक बुद्धीमध्ये येतो. भक्तों का भगवान बाप एक है. भक्त याद करते हैं भगवान को, परंतु पूरा जानते नहीं है. यह भी ड्रामा में नोंद है. बच्चों को इस ज्ञान और योग बल से सदा सुखी बनाए, मैं छिप जाता हूं. ज्ञान सागर भी एक ही है. बाबा म्हणता है, बच्चों को ज्ञान और योग बल से सदा सुखी बनाकर मैं छिप जाता हूं. 2,500 वर्ष लपून राहतो तो बिलकुल, कारण त्याला आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य द्यायचंय. आणि म्हणून 2,500 वर्ष तो बघत सुद्धा नाही आपण स्वर्गामध्ये काय करतोय, क्योंकि उसे पता है मैंने अपने बच्चों को बहुत लायक बनाया है और ये बहुत अच्छी रीति से अपना संसार चला रहे, म्हणून तो बघत सुद्धा नहीं. तो ऐसा इतना वो भोला बाबा है, उसे कुछ भी प्राप्ति नहीं है हमारे से, लेकिन फिर भी हमारे लिए उसने पल पल रखा है. तो आपण किती महत्व द्यायला पाहिजे त्याला, त्याच्या मुरलीला. ज्ञान सागर भी एक ही है, जैसे वह पानी का सागर भी एक ही है. उनको बांटा गया है. यह इंडिया का सागर, यह फलाने का सागर, वास्तव में सागर एक ही है. सतयुग में इस सागर को बांट नहीं सकते. एक ही सागर रहता है जिसके तुम मालिक बनने वाले हो. वहां इतने खंड थोड़ी रहते. एक बाप की एक राजधानी रहती है. इसी भारत पर वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी का एक ही राज्य था. देवी देवताओं के राज्य को भगवान भगवती का राज्य भी कहते हैं. विलायत वाले गॉड गॉडेज कहते हैं, परंतु जानते नहीं है कि वह कब राज्य करते थे, कैसे राज्य पाया. तर बाबा म्हणताय समुद्र तर एकच आहे, पण त्याला आता वाटण्या झालेल्या त्याच्यामध्ये पण, हा आमचा एरिया, तो तुमचा एरिया. जसं मी एक आहे, बाबा म्हणतात ज्ञान का सागर एक ही है, वैसे ये समुद्र भी सारा एक ही है. याचे तुकडे तुकडे केले गेलेले, पण सतयुगामध्ये सगळ्यांची मालकी तुमच्याकडे असणार आहे. लक्ष्मीनारायणचं राज्य असेल तुमच्याकडे, सगळे बाबांचे बच्चेच मालक राहणार आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं पार्टिशन नाहीये. ज्ञान सागर एक बाप है, वही ज्ञान से सबकी सदगति करते हैं. अब तुम बच्चे जानते हो हमारे सामने ज्ञान सागर बैठा है. हमारे सामने ज्ञान सागर बैठा है. हम ज्ञान सागर की मुरली सुन रहे हैं. ज्ञान सागर का ज्ञान हमें अपने अंदर लेना है और अपने आप को भरपूर कर लेना है. ज्ञान सागर की मुरली चल रही है, उसका ज्ञान हम सुन रहे हैं. ये मनुष्य का ज्ञान नहीं है. मनुष्य में ताकत नहीं है ज्ञान दे सके इस तरीके का. तो भगवान ज्ञान सागर की मुरली हम सुन रहे हैं, वो हमारे सम्मुख है. गुप्त रीतीने तो येत असतो, तो दिसत नाही या डोळ्यांनी, पण तो येत असतो. असं नाही शरीरामध्ये प्रवेश करून मुरली चालवतोय, पण तो येत असतो. त्याची मदत मिळते, त्याची व्हायब्रेशन असतात. आणि म्हणून या व्हायब्रेशन मध्ये मुरली ऐकण्याचं खूप महत्व आहे. घरी मुरली वाचणं, घरी मुरली ऐकणं मोबाईलमध्ये, आणि या वातावरणामध्ये मुरली ऐकणं फार मोठा फरक आहे. कारण आपण इथं बाबांचं संघटन मध्ये सगळे जेव्हा बाबांचे बच्चे मुरली ऐकण्यासाठी बसलेले असतात, तेव्हा बाबा येतो, चक्कर मारतो गुप्त रीतीने, आणि त्याच्या व्हायब्रेशनचा अनुभव होतो. सगळे एका बाबांच्या आठवणीमध्ये बसलेले असतात. तो हम ज्ञान सागर के सामने बैठकर मुरली सुनते हैं, मुरली क्लास में. तुम बच्चे जानते हो हमारे सामने ज्ञान सागर बैठा है. उनसे ज्ञान गंगाएं निकल सारे विश्व को सदगति देती है. तो हमें ज्ञान गंगा बनकर सारे विश्व को सदगति देनी है. बाबा हमें ज्ञान सागर है, ज्ञान सुना रहा है, हमें इस ज्ञान को सभी दुनिया में पहुंचाना है. ज्ञान गंगा बनकर सभी तरफ ये ज्ञान को फैलाना है. इसको ज्ञान अमृत भी कहते हैं.
अमृत शब्द से ही फिर पुजारी लोग चरण धोकर वह अमृत बनाए पीते हैं. बाबा म्हणते ये मुरली क्या है? ज्ञान अमृत है. ज्ञान अमृत आहे. अमृतासारखी ताकद आहे या मुरलीमध्ये. आपल्याला अमर बनवणारी ही मुरली आहे. आपली जी परिस्थिती, जी मनामध्ये काही हलचल असते, तिला सगळ्याला ठिकाण्यावर आणणारी ही मुरली आहे. जी आपली स्थिती देहभानाची झालेली, तिला पुन्हा आत्मभानामध्ये आणणारी ही मुरली आहे. आपण आत्मा म्हणून जसं काही मृत्यू झालेला होता आपला, आपण स्वतःला शरीर समजायला लागलो होतो, आत्मजागृती पुन्हा होती, आपण पुन्हा आत्मा जागृत स्थितीमध्ये येतोय आणि म्हणून हे अमृत आहे. पुन्हा आपण जागृत झालेलो आहे. आपण आत्मा, जशी आत्मा मेली होती आणि शरीर जागृत होता, अशी परिस्थिती झाली होती. शरीराने कब्जा घेऊन टाकला होता आपल्यावरती. पण जेव्हा आपण ही मुरली ऐकतोय, जेव्हा आपण बाबांचं ज्ञान ऐकतोय, तेव्हा आत्मा जागृत झालेली, आपल्याला कळालेलं आहे, मैं मालिक हूं, मुझे इस शरीर को चलाना है. इसलिए ये मुरली ज्ञान अमृत है. आणि त्याचं बाबा म्हणतात भक्तांनी, पुजाऱ्यांनी काय केलं? पुजारी लोग चरण धोकर वह अमृत बनाए पीते हैं. फिर वो चरण धोते, मूर्ति का धोते, नहीं तो उनके गुरुओं का धोते और उसका वो पी लेते. तो बाबा म्हणता लेकिन वास्तव में ये ज्ञान अमृत का पान करना है. आत्मा जब ये ज्ञान अमृत का पान करती है, जब ये ज्ञान अमृत लेती है, मुरली जब सुनती है, धारण करती है, तब आत्मा पावन बनती है, अमर बन जाती है. वास्तव में उसको अमृत नहीं कहा जाता. आजकल दवाइयों का भी नाम अमृत रखा है, जिससे सब दुख दूर होते हैं. बाबा म्हणते आजकाल दवाइयों का नाम भी अमृत रख दिया है. मग अमृत रसायन, काय काय वेगवेगळे नावं ठेवलेले, आणि असं वाटतं की त्याच्यामुळे सगळे दुःख दूर होतात. अशा प्रकारे ते म्हणतात की सब दुखों की एक दवा. लेकिन वैसा होता नहीं है. वह भी बात नहीं है. यह तो बाप बैठ बच्चों को योग सिखाते हैं. योग को अमृत नहीं कहा जाता. योग अग्नि से तुम्हारी सब बीमारियां 21 जन्मों के लिए दूर होंगी. इस जन्म की नहीं, इसमें तो अंत तक भोगते रहेंगे. तो बाबा म्हणता है योग को अमृत नहीं कहा जाता. ज्ञान अमृत है, योग अमृत नहीं है. योग अग्नि से तुम्हारी सब बीमारियां 21 जन्मों के लिए दूर हो जाएगी. जितकं आपण बाबांची आठवण करू, जितके आपण प्रेमाने बाबांची आठवण करू, तितकं मग आपली जे शरीर आहे ते पण दुरुस्त राहील. आणि असं दुरुस्त होऊन जाईल, आपण आत्मा इतकी तंदुरुस्त होऊन जाऊ की आपण आत्मा जेव्हा सतयुगामध्ये जाऊ, तिथं मग आपल्याला एकही रोग होणार नाही. तिथं सतयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये इतकं आपल्याला सुंदर शरीर तिथं प्राप्त होईल. इथं बाबा म्हणताय कर्मभोग असल्यामुळे बिमाऱ्या येत राहणार आहे, होत राहील. हे ठीक झालं, ते आहे, ते झालं, ते काही ना काही प्रॉब्लेम होत राहील. कारण हे शेवटची गाडी आपली, शेवटच्या जन्मामध्ये आपण आता इथून पुढे खूप सुंदर शरीर प्राप्त होणार आहे आपल्याला. पण या शरीरामध्ये राहून आपल्याला बाबा भेटलेला आहे, म्हणून हे शरीर सांभाळायचं आहे. ही गाडी आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळायची आहे. खूप जितकं आपण आनंदमय स्थितीमध्ये राहू, जितकं आनंद राहील, आनंदमयी स्थितीमध्ये राहील आत्मा, तितकं मग या शरीरालाही, शरीराच्या सगळ्या पार्टला आनंद भेटत राहील. कारण इथं आनंदाची स्थिती आहे, तर आपल्या पेशीपर्यंत आनंद जातो. तर आपल्याला या शरीराला सांभाळायचं, तर सगळ्यात पहिले ही आनंदमयी स्थिती बनवायची. सगळ्यात पहिली तर ते करायचं आपल्याला, की आपल्याला बिल्कुल आनंदी बनायचंय. क्योंकि हम भगवान के बन गए. अब भगवान ने चुन लिया, इससे बड़ा आनंद तो कोई हो नहीं सकता. तो हम भगवान के बन गए हैं, उस आनंदमय स्थिती में रहना है. तर ते आनंदाचे व्हायब्रेशन शरीराच्या कणाकणापर्यंत आपले जातील आणि शरीर ठीकठाक राहील. मग त्याच्यामध्ये काही बिमारी आली, काही प्रॉब्लेम आला, तर आपल्याला ट्रीटमेंट आहे, डॉक्टर आहे, जो आहे. अजून तर विनाशाचा काळ आहे, त्यावेळेला बघू काय करायचं ते. पण आता तर डॉक्टर आहे, ट्रीटमेंट आहे, गोळ्या आहे, औषध आहे, सगळं काही आहे. योग्य डॉक्टरकडून योग्य ट्रीटमेंट घ्यायची, योग्य गोळ्या घ्यायच्या, ते करावंच लागेल आपल्याला. तो शरीर को भी संभालना है. सबसे पहले तो आनंदमय स्थिति. दूसरा, कोई बीमारी आ जाती है तो ट्रीटमेंट लेनी है. काही घरगुती उपचार पण आणि काही ट्रीटमेंट पण, जे जे आपल्याला माहिती, जे जे त्यामध्ये आपण करू शकतो ते सगळं करायचंय. पण या शरीराला सांभाळायचंय, या शरीराला दुरुस्त ठेवायचंय. मग आपण अनेक प्रकारे त्याच्यामध्ये अजून योगाचे वेगवेगळ्या प्रकारचे विधी आहे
की ज्याद्वारे आपण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं व्हायब्रेशन देऊ शकतो. बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपण त्या शरीराच्या त्या पार्टला व्हायब्रेशन देऊ शकतो, तर ते ठीक होईल. पण बाबा ती गॅरंटी देत नाही आपल्याला. कारण बाबा म्हणतात की तुम्हाला इथं आहे, तुमच्याकडे इथं उपाय आहे, ते तुम्ही उपाय करून घ्या. जे काही तुम्हाला करता येईल ते करून घ्या. असं नाही की आपण बाबांचे भक्त आहे आणि बाबांना सांगू माझी ही बिमारी दूर करून टाका आणि बाबा बिमारी दूर करून टाकेल. बाबा म्हणतात मैं उसके लिए नहीं आया हूं. आपल्याला जर आपली बिमारी दूर करायची आहे तर एक तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला घ्यायची, आपल्याला आनंदी राहायचं. दुसरे घ्यायची ट्रीटमेंट, जे काही योग्य ट्रीटमेंट आहे ती घ्यायची, आणि त्याच्यासोबतच आपल्याला योग वाढवायचा आहे. योग मधून आपण ती पवित्र किरण ते शरीराच्या पार्टला द्यायची, तर ते दुरुस्त होत जाईल. असं नाही की बाबा कृपा करेल आणि दुरुस्त होऊन जाईल. बाबाकडून आपण करून घेऊ शकतो ते, पण पुरुषार्थ आपल्याला करावा लागेल. आपल्याला बाबांकडून ती करंट घ्यावा लागेल. बाबा जादू नाही करणार, पण आपल्याला योगामध्ये राहून आपण ते करू शकतो. आणि म्हणून बाबा बिलकुल सगळं काही अलबेले बनू नये बच्चांनी. म्हणून बाबा म्हणतात की मैं इस जन्म की तुम्हारी बीमारियां दूर करने के लिए नहीं आया हुआ हूं. पण आपण करू शकतो. बाबा म्हणतात की मला वापरा तुम्ही, मला तुम्ही वापरा, हे बाबा सांगतो आपल्याला. मी नाही करणार तसं काही जादू छुमंतर नाही करणार, पण मला तुम्ही वापरा. तर मला वापरा याचा अर्थ काय की बाबांकडून आपण ते करंट घेऊ शकतो आणि आपल्या पार्टला दुरुस्त करू शकतो शरीराच्या. आणि त्याच्यासोबत आपण जेव्हा हा मेडिटेशन आणि मेडिसिन दोन गोष्टी बाबा सांगतो की जर काही प्रॉब्लेम आलेला आहे इथं या जन्मामध्ये, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही दोन गोष्टींचा आधार घ्या, मेडिटेशन आणि मेडिसिन, योग आणि औषधी, दोन्हीचा उपयोग करा आणि या शरीराला दुरुस्त ठेवा, शरीराला चांगलं ठेवा. त्याचे आणि अजून काही वेगवेगळे उपाय पण असतात. आपण आपली तब्येत एकूणच चांगली राहण्यासाठी आपण काही उपाय पण करू शकतो. समजा बिमारीसाठी नाही, पण शरीर चांगलं राहील, शरीराला निरोगी ठेवायचे आपण, तर मग काही थोडेफार उपाय आपण करू शकतो. आपण अधूनमधून ते आरोग्याचे पण बघू, आपण काही ना काही पॉइंट्स काय करायला पाहिजे. आता समजा एक आपण हे करू शकतो की सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता पाणी प्यायचंय, कोमट पाणी प्यायचं सकाळी उठल्या उठल्या, आणि ते पण घोट घोट करून, एकदम आरामात शांत बसून एकदम आरामात कोमट पाणी प्यायचं. एक घोट घोट घ्यायचंय, असं नाही जसं आपण पाणी खातोय अशा पद्धतीने. म्हणजे ती सकाळची जी लाळ असते ना, ती लाळ खूप सारे रोग दूर करू शकते आपली. आणि जेव्हा आपण गटकन पाणी पितो तर मग ती लाळीचा उपयोग नाही होत. म्हणून घोट घोट करून कोमट पाणी सकाळी सकाळी आपण प्यायचंय. तर मग ते बरीचशी सेटिंग चांगली होऊन जाईल सकाळी. आणि नंतर काही वेळानंतर आपण लिंबू पाणी पण घेऊ शकतो. तर ती तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपण असे मधून मधून काही बघू, टिप्स मधून मधून आपण बघत जाऊ. कारण शरीराला दुरुस्त ठेवायचं, मग बिमारी आल्यानंतर त्याच्यासाठी काही वेगळं, पण स्पेशल निरोगी राहण्यासाठी हे असे उपाय आपण सगळ्यांनी चालू करायचे. कारण इथून पुढे वातावरण बिघडत चाललेलं आहे सगळं, म्हणून शरीराला ठीक तर ठेवायचंय आपल्याला. तर बाबा म्हणता इथलं तुम्ही बघून घ्या, पण मी याच्यासाठी आलेलो आहे की तुमचे 21 जन्म तुम्हाला रोग नाही होणार, 21 जन्म तुम्ही निरोगी राहणार आहे, यासाठी मी आलेलो आहे. जन्म जन्मांतराच्या बिमाऱ्या दूर करण्यासाठी मी आलेलो आहे. यह है योग की बात. तो आप कहते हैं योग लगाओ तो तुम्हारी सब बीमारियां नष्ट होंगी, फिर कभी बीमार होंगे ही नहीं. कब? नई दुनिया में हम कभी बीमार नहीं होंगे. योग लगाएंगे, इतना भाग्य हम बना लेंगे कि नई दुनिया में पहले जन्म से जाएंगे और वहां हम कभी बीमार नहीं होंगे. तुम पुरुषार्थ करते हो बाप से हेल्थ वेल्थ लेने के लिए, वहां कोई बीमारी होती ही नहीं. मैं तुमको ऐसे कर्म सिखलाता हूं जो कभी बीमारी होगी ही नहीं. मी तुम्हाला श्रेष्ठ कर्म करायला शिकवतोय. तुम्ही ते श्रेष्ठ कर्माच्या आधाराने पुण्यात्मा बनून जाणार आहे. त्यामुळे नव्या दुनियेत पोहोचाल आणि मग तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिमारी होणार नाही. थोडंसं धीर ठेवायचं आपल्याला. काही बिमारी आली थोडंसं धीर ठेवायचं, कारण आपल्याला नव्या दुनियेमध्ये नव्या जन्मामध्ये नवीन शरीर भेटणार आहे. इतकं सुंदर शरीर भेटणार आहे, 1 सेकंद सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये तिथं. इथं बाबा भेटलेला या शरीरामध्ये असताना, म्हणून या शरीराला जे काही आहे, जसं काही भेटलेलं आहे आपल्याला, ज्या स्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये आपण त्याला चांगलं ठेवायचंय आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं, मग्न राहायचं आठवणीमध्ये आणि आनंदी स्थितीमध्ये राहायचंय.
ज्ञान से जीवन मुक्ति का रस 1 सेकंड में आ जाता है। भगवान हो आज गीता में है ना, यज्ञ तप तीर्थ आदि करना, वेद शास्त्र पढ़ना, यह सब भक्ति मार्ग है, इनसे कोई भी मेरे पास नहीं आ सकता है। ते जे भगवद्गीता वाचतात दुनियेमध्ये, त्या भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे कि ये जो है, ये जो करते हैं यज्ञ तप तीर्थ वेद शास्त्र पढ़ना, ये सब भक्ति मार्ग है और इनसे कोई मुझे पा नहीं सकता है। भक्ती मार्गातल्या भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे कि यज्ञ तप तीर्थ आदि करना, वेद शास्त्र पढ़ना, ये सब भक्ति मार्ग है और इससे मुझे कोई पा नहीं सकता है, डायरेक्ट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। पण तरी सुद्धा ते ऐकून ऐकून सगळं चालूच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं विचारच केला नाही कोणी की मग फिर क्या करना है, मग काय करायला पाहिजे असा विचार। भक्ती मार्गामधली भगवद्गीता वाचून 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 मुखपाठ झालेली आहे, सगळ्यांना समजवतात चांगल्या प्रकारे ते श्लोक। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे डायरेक्ट, यज्ञ तप तीर्थ ये सब कुछ करना, ये सब भक्ति मार्ग और भक्ति मार्ग से मैं मिलता नहीं हूं। मग काय करावं लागेल कोणी विचारच नाही केला, मग याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय। तो जब भगवान आता है तभी रास्ता बताता है, भक्ति मार्ग नहीं ज्ञान मार्ग। ज्ञान मार्ग में भगवान हमें चुन लेता है और फिर हम उसको प्राप्त कर लेते हैं, वो हमारा और हम उसके बन जाते हैं। बाप कहते हैं मैं एडॉप्ट करता हूं, तुम सब कहते हो बाबा हम आपकी मुख वंशावली है, मैं इस मुख का आधार लेता हूं, कहता हूं हे बच्चे तुम भी कहते हो हे शिव बाबा हम आपके बच्चे थे फिर बने हैं। बाबा म्हणतात मी येतो आणि मी या मुखाचा आधार घेतो, ब्रह्माच्या मुखाचा आधार घेतो आणि पुन्हा आपल्या बच्चांच्या समोर येतो और भगवान हमें पुकारता है हे बच्चे। भगवान हमें उस नजर से देखता है कि हम उसके लाडले बच्चे हैं, हम उसके प्यारे बच्चे हैं, और भगवान ने हमें बच्चे कहकर पुकारना, इससे बड़ा भाग्य किसका है, याच्यासारखा मोठा आनंद कोणता आहे। आपण त्याच्या चरणाची धूळ समजत होतो स्वतःला, आपण समजत होतो की तो प्रेमाचा सागर आहे आणि त्याचे एक बूंद जरी एक थेंब भेटलं प्रेम तर बस झालं, इतकंसं थोडंसं। लेकिन वही भगवान हमें जब कहता है तुम मेरे बच्चे हो, याच्यासारखं भाग्य कोणतं आहे। ज्या गोष्टीचं स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतो आपण, केला नाही 5000 वर्ष, वो सत्य हो गई है वो बात। भगवान मुझे अपना बच्चा बनाया है, उसने अपना बच्चा मान रहा है और मुझे गोदी में बिठाया है। तो फिर बाबा म्हणता है कि मैं कहता हूं हे बच्चे तुम भी कहते हो हे शिव बाबा हम आपके बच्चे थे फिर बने हैं। आपल्याला क्लियर झालेलं आहे आता कि हम बाबा के बच्चे ही थे, भूल गए थे, लेकिन अब फिर से बच्चे बने हैं। बाप कहते हैं तुम बच्चों के लिए मैंने वैकुंठ की सौगात लाई है, तुम यहाँ बैठे हो स्वर्ग का मालिक बनने के लिए। यह राजयोग है, राजाई स्थापन हो रही है। हम यहाँ क्यों बैठे हैं, स्वर्ग का मालिक हमें बनना है। असंच नहीं सहज म्हणून मुरली नहीं ऐकत है अपन, हम क्यों मुरली सुन रहे हैं बाबा की, ये ज्ञान क्यों सुन रहे हैं, हमें स्वर्ग का मालिक बनना है। भले हम दुनिया वालों को कहते हैं आम्हाला स्वर्गाचा मालक बनायचे, देवता बनायचे, वो माने न माने, भगवान हमें वही सिखा रहा है कि तुम्हें स्वर्ग का मालिक बनना है। वो क्वालिटी हम अपने अंदर ला रहे, ते गुण आपण आपल्यामध्ये भरतोय, ती शक्ती तेवढी शक्ती आपण आपल्यामध्ये आणतोय आणि आपण राजे बनणार आहे, स्वर्गाचे मालक बनणार आहे। आपलं आपण पक्क ठेवायचे, दुनिया वाले नंतर मानतील, पहले हमें अपने आप को पक्का करना है कि मुझे स्वर्ग का मालिक बनना है। भगवान मुझे वो ट्रेनिंग दे रहा है आणि मग जेव्हा आपल्यामध्ये ते परिवर्तन त्यांना बिलकुल क्लिअर दिसेल त्यावेळेला ते मानतील की हा हे जे म्हणत आहे ते बरोबर आहे, जे म्हणत होते ते बरोबर आहे बिलकुल, यांच्याशिवाय कोण बनेल देवता। यह राजयोग है, राजाई स्थापन हो रही है। तुम कितनी भारी सेवा करते हो, ऊंच ते ऊंच भगवान फिर उनसे पैदा किए हुए तुम बच्चे हो। भगवान ऊंचे ते ऊंचा और उसने तुम्हें पैदा किया है, भगवान ने हमें पैदा किया है। आता नवा जन्म दिलेला आहे बाबांनी आपल्याला, डायरेक्ट
परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला है, इससे बड़ा भाग्य कौन सा हो सकता है? पैदा किया है तुमको, बाबा म्हणताय भगवान ने पैदा किया है तुमको, म्हणजे नवा जन्म दिलेला है, श्रेष्ठ दिव्य जन्म दिलेला है. शिव बाबा तो नई सृष्टि पर आते नहीं, तुम आते हो. शिव बाबा कहते मैं तुमको राज्य देता हूँ, फिर मेरा नाम ही गुम हो जाता है, मैं छिप जाता हूँ. मैंने क्या किया, कैसे सृष्टि रची, यह कोई नहीं जानते. तो बाबा म्हणता है, शिव बाबा कहते मैं तुमको राज्य देता हूँ, फिर मेरा नाम ही गुम हो जाता है, विसरून जाता सगळे बाबांना, और मैं छिप जाता हूँ, मैं भी छिप जाता हूँ, तुम भी भूल जाते हो, मैं भी छिप जाता हूँ. मैंने क्या किया, कैसे सृष्टी रची, यह कोई नाही जानते. नाही तर मग समजलं असतं. लक्ष्मीनारायणनी त्यांच्या मुलांना सांगितलं असतं, त्या दुनियेमध्ये जे होते त्यांनी दुसऱ्या पिढीला सांगितलं असतं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे आलं असतं. पण बाबा म्हणता है मैं भी छिप जाता हूँ, तुम भी भूल जाते हो, और इसलिए फिर मुझे आकर ये सारी बातें फिर से बतानी पड़ती है. अच्छा, मीठे मीठे से के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, हम राज ऋषि हैं, स्वयं भगवान हमें राजयोग सिखाकर राजाई का वर्षा देते हैं. इस नशे में रहना है. ये नशा रहेगा तो आनंद भी रहेगा. हम राज ऋषि हैं और स्वयं भगवान हमें राजयोग सिखाकर राजाई का वर्षा देते. राजाईचा वारसा हक्क देतोय तो आपल्याला. अगर ये बुद्धि में रहेगा, आनंद गायब हो ही नहीं सकता. आनंद गायब हो गया इसका मतलब हमने वर्षा कम कर लिया अपना. क्लिअर ठेवायचं आपण, वर्षा कट केला मी, 1% कट झाला आता. तो आनंद को गायब होने ही नहीं देना है, हमें आनंद की खुशी की स्थिति में रहना है. योग अग्नि से विकर्मों को दग्ध कर सब बीमारियों से सदा के लिए मुक्त होना है. इस जन्म के कर्म भोग को याद में रह चुकतू करना है. सगळ्या विकर्मांचा नाश करून बिमारींपासून सदा करता मुक्त होण्यासाठी आपल्याला नव्या दुनियेमध्ये, त्या नव्या दुनियेमध्ये आपण पोहोचू, तिथं कुठल्याही प्रकारची बिमारी होणार नाही. कशा प्रकारे, इथं आपण विकर्म विनाश केल्यामुळे. आणि या जन्मामध्ये जो काही कर्मभोग आहे, बाबा म्हणतात कर्मभोग म्हणून तुमच्या समोर बिमारी येणार आहे. प्रत्येकाला बिमारी आहे, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा रोग येतात. तो इसका कारण है हमारे पिछले कर्मों का हिसाब किताब. तो बाबा म्हणता है कि ये जो कर्म भोग है उसको याद में रहकर चुकतू करो. बाबा की याद में रहो तो बीमारी महसूस नहीं होगी, उसका दुख. जसं जानकी दादी म्हणायच्या की दर्द है लेकिन दुख नहीं है. ही लाईन आपण कायम ठेवायची. दर्द है, आहे भले ही प्रॉब्लेम आहे, काही ना काही त्रास आहे, पण मला दुःख नाहीये त्याचं. दुःख घ्यायचं नाही, आनंदी स्थितीमध्ये राहायचं. दर्द है लेकिन दुख नहीं है, ये है यहाँ का मंत्र बीमारी से मुक्त होने का. वरदान. पवित्रता की विशेष धारणा द्वारा अतीन्द्रिय सुख का अनुभव करने वाले ब्रह्मचारी भव. ब्राह्मण जीवन की विशेष धारणा पवित्रता है. यही निरंतर अतीन्द्रिय सुख और स्वीट साइलेंस का विशेष आधार है. पवित्रता सिर्फ ब्रह्मचर्य नहीं, लेकिन ब्रह्मचारी और सदा ब्रह्मचारी अर्थात ब्रह्मा बाप के आचरण पर हर कदम चलने वाले, संकल्प बोल और कर्म रूपी कदम ब्रह्मा बाप के कदम ऊपर कदम हो, ऐसे जो ब्रह्मचारी हैं उनका चेहरा और चलन सदा ही अंतर्मुखी और अति इंद्रिय सुख की अनुभूति कराएगा. तर पवित्रता सगळ्यात महत्वाची. ब्राह्मण जीवनाचा विशेष आधार आहे पवित्रता. फक्त ब्रह्मचर्य व्रतने 5ही विकारांचा संपूर्ण त्याग जो ब्रह्माबाबांनी करून दाखवला, त्यांचं जे आचरण होतं त्या आचरणावरती आपल्याला पावलावर पाऊल टाकून चालायचं. त्यांनी चालून दाखवलं, त्यांनी निर्विकारी जीवन जगून दाखवलं, 5ही विकारांपासून मुक्त राहून दाखवलं. परिस्थिती कशी आली, संकट कशी आले, प्रॉब्लेम कशी आले त्यांच्या समोर, बिमारी कशी आली, तरी ते 5ही विकारांपासून कायम दूर राहिले.
तो ऐसे ही हमें भी ब्रह्मा बाबा जैसा ब्रह्मचारी भी बनना है। और जो ब्रह्मचारी है उनको बाबा म्हणता है कि वो सदा चेहरे और चलन द्वारा अतीन्द्रिय सुख में रहेंगे, और वो किसी के भी सामने जाएंगे, उनके सामने कोई भी आएगा तो उससे भी अति इंद्रिय सुख की अनुभूति होगी, क्योंकि वैसे वाइब्रेशन निकलेंगे। स्लोगन, सेवा में त्रिकालदर्शी का सेंस और रूहानियत का इसेंस भरणे वाले ही सर्व्हिसेबल है। तर सेवा करायची आपल्याला या ज्ञान मार्गामध्ये। सेवा कशा प्रकारे होईल? सेवा में त्रिकालदर्शी का सेंस। दुनियेमध्ये काय म्हणतात की काहीही करायचं तर काय पाहिजे? कॉमन सेन्स पाहिजे, म्हणजे एक समजदारी पाहिजे की याच्यामध्ये काय करायला पाहिजे असं. तर त्याला म्हणतात, एखादं जर काय कोणालाही कळतं पण एखाद्याला नाही कळाली एखादी गोष्ट की याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं, तर त्याला म्हणतात दुनियेमध्ये तुला एवढा पण कॉमन सेन्स नाहीये का? तर बाबा म्हणतात तुम्हाला सेन्स कोणता पाहिजे? कॉमन सेन्स तर दुनियावाल्यांसाठी आहे, तुम्हाला कोणता सेन्स पाहिजे? त्रिकालदर्शीचा सेन्स. कोई भी बात है उसके पीछे का भूतकाल, वर्तमान काल और भविष्य काल, तीनों को देखकर. का आली ती गोष्ट? आपल्याला बाबांनी सगळं सांगितलेलं आहे. ड्राम्याचं गणित, ते ड्राम्याचं गणित बुद्धीमध्ये ठेवायचंय, म्हणजे आपल्याला ती समजदारी येऊन जाईल. आपण बिलकुल चांगल्या प्रकारे त्या परिस्थितीला हाताळू शकू. तो त्रिकालदर्शी का सेन्स और रूहानियत का इसेंस. इसेंस म्हणजे सार स्वरूप, कोणत्याही गोष्टीचं छोटंसं स्वरूप, सूक्ष्म स्वरूप, ज्याच्यामध्ये त्या गोष्टीचा सारांश आलेला आहे. तर त्याला आपली जे काही आपण करतोय त्याच्यामध्ये आत्मिक स्थिती असली पाहिजे. रूहानियतच्या स्थितीमध्ये राहून आपण आपल्या गुणांचा, शक्तींचा सुगंध सगळीकडे पसरवायचा. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो.